नमस्ते मैत्रिणींनो, आज आपण व्हॅनिला कस्टर्ड केक करणार आहोत। त्यासाठी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 1.5 वाटी आणि अर्धी वाटी व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर आहे, ती पण घालायची आहे। त्यामध्ये अर्धा चमचा खाण्याचा सोडा घेतलेला आहे, 1 चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे। सगळं मिक्स करून घेऊया आपण। भांड्याला पण मी तूप आणि गव्हाचं पीठ लावून ठेवलेलं आहे, ज्यामध्ये आपल्याला केक करायचा आहे। त्यामध्ये तवा पण मी तापत ठेवलेला आहे। तव्यामध्ये आपण करणार आहोत केक। तव्यावर आपण भांडं ठेवणार आहोत, तो तापत पण ठेवलेला आहे। पिठी साखर घेतलेली आहे 1 वाटी, ज्या वाटीनं आपण पीठ घेतलं त्याच वाटीनं घेतलेली आहे 1 वाटी। त्याच वाटीमध्ये अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। आता याला ब्लेंडरने मिक्स करून घेऊया। व्हॅनिला एसेन्स घालायचा आहे। थोडं करतो आपण दूध ओतून घ्यायचं। तर यामध्ये आपण जे पीठ आहे आपण मिक्स केलेलं आहे, कस्टर्ड पावडर वगैरे, ते थोडं थोडं घालून फेटून घेणार आहोत सगळं बॅटर। 2 भांड्यामध्ये आपण लावणार आहोत केक। तर भांड्यामध्ये ओतून घेऊया। एक 40 मिनिटं आपल्याला हे बेक करायचं आहे। तवे पण इथे तापलेले आहेत। त्याच्यावर आपण पातेलं उपडं घालणार आहोत केकवर, ते पण तापून घेतलेलं आहे। तर 2 गॅसवर मी ठेवलेला आहे। इथं हा पातेल्यात लावलेला हा झालेला आहे। आता छान फुगलेला आहे आणि कलर सुद्धा ब्राऊन आलेला आहे वर। तर चेक करूया। सुरी आपली क्लीन आलेली आहे। तर आपला केक झालेला आहे। आता गार करून मग मी कट करून तुम्हाला दाखवते। केक गार झाला, आता काढून घेऊया। छान झालेला आहे। कट करून पण दाखवते। छान जाळी पडलेली आहे। मध्ये आपण कॅडबरी घातली होती ना, ती पण छान दिसते। मऊ पण झालेला आहे। नक्की माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा। लाईक करा, शेअर करा। नवीन जर असेल चॅनलला तर सबस्क्राईब करा। शेजारीच बेल येते ती ऑलवर ठेवून प्रेस करायला विसरू नका। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।